तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. रोजच्याप्रमाणे सकाळी सकाळी लवकरच आवरलं आणि निघालो आपल्या ऑफिसला जायला आता लेट तर काय झालं नव्हतं. एकदम टीच टायमिंगवर चाललं होतं सगळं. नाश्ता बिष्टा पण झाला होता. नाश्ता मी आदल्या दिवशी आम्ही संध्याकाळी गेलो होतो केळी आणायला, म्हणजे भाजीपाला आणायला. येता केळी पण आणली होती. मग तेवढ्यात आपला नाश्ता कंप्लीट झाला होता. मग डायरेक्ट पोचलो ऑफिसला पोचल्यावर झाली ऑफिसची कामं चालू. कामं करत होतो, साईड कामं करत होतो, चाललं होतं सगळं ओकेमध्ये. नंतर आला लगेच कुणालदाचा कॉल. कुणालदा म्हणला विजिट आहे एक, तेवढी कंप्लीट करून या. यशदाला उचललं आणि डायरेक्ट आम्ही दोघंजण पोचलो विजिटला पोचलो. विजिट एवढी डेंजरस होती, काही सांगू नाही शकत. कारण का क्लायंटचे क्वेश्चन एवढे होते आणि क्युरीज तर त्याहून डबल. आणि चेंजेस अरे बाप, साईट फायनलला आली आहे आणि क्लायंट चेंजेस सांगतात. एकदम वॉस्ट एक्सपिरियन्स होता, वॉस्ट. काय बोलूच शकत नव्हतो क्लायंटसमोर. फायनलायझेशनला आली क्लायंट आणि क्लायंट बोलतो आहे चेंजेस आहे. तर चेंजेस होण्यासारखे होते पण टाईम नव्हता, त्यामुळं त्यांना थोडं नाराज करून यावं लागलं. तर मग अशा प्रकारे ती साईट व्हिजिट कंप्लीट केली आणि लगेच दोघंजण निघालो ऑफिसला यायला. मग ऑफिसवर पोचलो, बघितलं तर ऑफिस लॉक होतं. ऑफिस ओपन केलं, कारण का आपले लॅपटॉप PC वगैरे चालूच होते. आत गेलो लवकर, ते लगेच बंद केले आणि डायरेक्ट निघालो आपलं रूमवर यायला. रूमवर आता कुणाला म्हणलं जरा आज बेत करायचं आहे म्हणलं. मग घ्यायला थांबलो, त्यासाठी ते मटेरियल वगैरे घेतलं आणि पोचलो रूमवर. तर कसा वाटला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेत कंप्लीट झाल्यावर तुम्हाला माहिती काय उरतं, तर ती उरत्यात भांडी, तर ती पण घासून कंप्लीट झाली. तर बाय.